हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मजेत ना? आज दिवसाची मस्त सुरुवात झाली. छान अशी रेडी झाली. सगळी कामं तशीच पडलेली होती. मग म्हटलं चहा वगैरे घ्यावा आणि सगळी कामं पटपट आवरून घ्यावा. तर धुणं, भांडे, फरशी सगळी कामं आवरून घेतली आणि नंतर रूममध्ये आले पसारा आवरायला. सगळं तसंच राहतं. किट्टू लेट उठते त्यामुळे मला हे आवरायला काहीच जमत नाही. जेव्हा ती आवरून फ्रेश वगैरे होईल तेव्हा हे सगळं आवरायला लागतं. आणि त्यात तिची मध्ये इतकी लुडबुड असते की 10 मिनिटाचं काम मला अर्धा तासवर लांबणीवर पडून जातं. त्यामुळे तिला नादी लावून लावून ही सगळी कामं करावं लागतात. त्यानंतर पिझ्झा खायचं मन झालं तर सगळेजण निघालं होतं पिझ्झा खायला. कोणी जर येवल्यामध्ये राहत असतील तर त्यांना माहिती असेल की ममता स्वीटमधला पिझ्झा किती छान लागतो. आम्ही तिथूनच कायम घेत असतो. मी येवल्यामध्ये राहते मी इथूनच पिझ्झा घेत असते कायम. घ्यायचं तर 2च होतं तर बघत तर अशी होती की जसं काय अख्खी पूर्ण लिस्टच मला घ्यायची काय. पण 2 मी इकडून तिथून 2 मेनू सिलेक्ट केले आणि तिथं गेल्यावर किट्टूने चान्स मारला. सर्दी होत राहते तरी पण तिला आईस्क्रीम, जिरा सोडा वगैरे हे जास्त आवडतं आणि तिला ते प्यायचं खायचं राहतं. त्यामुळे ती नादी लावते आम्हाला, घेऊन चला म्हणती. ऑर्डर आमची तयार झाली होती तर आम्ही घरी येण्यासाठी निघालो आणि कधी घरी येऊन आम्ही ते पिझ्झा खाऊ असं झालं होतं. पण पिझ्झा आम्ही वेगवेगळेच घेतले आणि दिसायला तर सारखेच होते आणि टेस्टला पण सेमच होते. दुपारी थोडा आराम केला. त्यानंतर दीदीने रसना केला होता. मग रसनाच पिल्ली उठल्यावर. चहा वगैरे काही घेतला नाही. मग बाकीची घरातली कामं तशीच पडलेली होती. पटपट सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर पिल्लू आहे ना खूप त्रास देत होती. सारखी माझं मेकअपचं सामान घेऊन खेळायचं राहतं तिला. माझं एक पण सामान ती नीट ठेवत नाही. आता हे पहा माझं कॉम्पॅक्ट पावडर वगैरे घेतलं होतं. तर तेच तिचा मेकअप चालू होता ना आरशात बघून लाजायचं काम चालू होतं. आणि ही अशी प्रत्येक गोष्ट माझी खराब करीत असते. लिपस्टिक तर माझी ठेवलीच नाही तिने, अजिबात ठेवली नाही. सगळे मेकअपचं सामान आहे थोडंच मला सामान मेकअपचं, त्यात ते सगळंच माझं खराब करून टाकीत राहते. आणि अशी बघा आरशात बघून तर आरसा पण किती खराब केला आहे. आरशाला अर्धा आणि तिला अर्धा असं लावित असते ती. कशी बशी नादी लावून तिला खाली खेळायला पाठवलं मी. जातच नव्हती, बळजबरीने खाली तिला तिचे फ्रेंड्स आले तर तिला पाठवून दिलं खेळायला. इव्हिनिंगला किती छान वातावरण झालं राहतं. दिवसभर इतकं गरम होतं आहे ना आता तर 5 वाजता तरी थोडं आता बरं वाटतं. त्यामुळे बाहेर थोडं वेळ बसले. त्यानंतर मम्मीने ते लग्नाला गेलेले होते, त्यांना यायला लेट होणार होतं. मग स्वयंपाक काय करायचं हेच विचार पडलेला होता. पण मग नंतर मम्मीने ते आल्यावर आमचा प्लॅन ठरला अचानक हॉटेलला जायचं. मग तर काय आनंदाचीच गोष्ट माझ्यासाठी. मस्त बाहेर जाऊन जेवण वगैरे करायचं होतं. त्यामुळे भांडे नाही, स्वयंपाक नाही, हे तर टेन्शन लांबचंच राहिलं. मस्त आवरलं वगैरे गेलो हॉटेलला. तिथं गेल्यावर मध्ये बसायचं का बाहेर बसायचं यावरून 5-10 मिनटं कन्फ्युजन झालं आमचं. पण नंतर ठरलं बाहेरच बसू कारण की तिथं झोका पण होता. किट्टूला झोका खेळायचा होता आणि किट्टूला असा झोका खेळायचा होता की आम्हाला जेवणसुद्धा करून द्यायचं नव्हतं. तिला सारखं तिकडंच पळायचं होतं. आम्हाला जेवण सोडून तिच्या मागं तिथं पळावं लागत होतं. त्यामुळं सगळे तिला ओरडत होते. मजाक मस्ती चालू होती. आजी बाबांची तर लाडकीच आहे ती. ती तिला म्हणत होती तुला जेवायचं नाही का, चल जेवायला, नंतर खेळू. पण ती ऐकायलाच तयार नव्हती. मग नंतर आमची ऑर्डर वगैरे दिली. ती पण आली पण तिला काही आत्तूला जेवण करून द्यायचं नव्हतं. आत्तूला घेऊन गेली नंतर तिथं खेळायला. मी जात नव्हते तर त्यांना घेऊन गेली तिथं, कारण की ते ऐकतात लगेच तिचं. त्यानंतर ऑर्डर वगैरे आली, जेवण केलं. तर असा होता माझा आजचा दिवस.